आज आपण खुसखुशीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मुगाच्या डाळीची पटकन चकली बनवणार आहोत. तर मस्त अशी खुसखुशीत ही चकली तयार होते. तर पहा किती छान अशी ही चकली तयार झालेली आहे. चकली बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये टाकायची आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. तर मी हिला 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना डाळीच्या 1 इंचवरती असं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता एका प्लेटमध्ये कॉटनचा कपडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे एक रुमाल घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 वाटी मैदा टाकून घेऊयात. ज्या वाटीने आपण डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी मैदा या रुमालामध्ये टाकायचा आहे. अर्धी वाटी रवा टाकायचा आहे. आता हे सर्व थोडंसं हाताने मिक्स करून घेऊयात. आणि हा रुमाल आता आपण बांधून घेऊ. तर एक व्यवस्थित गाठ आपल्याला याची बांधून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी आता हा मैदा रुमालामध्ये बांधून घेत आहे. आता आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे तयार करू शकता, पण कुकरमध्ये मुगाची डाळ पटकन शिजते तर मी इथे कुकरचा वापर केला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. कुकरच्या बेसची जी जाळी असते ती आपल्याला खाली ठेवायची आहे आणि मुगाच्या डाळीचा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आहे. आता याच्यावरती एखादी प्लेट ठेवायची आहे डब्याच्या मापाची, किंवा मग दुसरा जो डब्बा असतो कुकरचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आपण जे मैदा बांधलेला आहे तो रुमाल ठेवू शकता. तर मी इथे एक प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती हा मैदा ठेवलेला आहे. आता आपल्याला याला झाकण लावून 10 मिनिटे मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटांमध्ये चांगली डाळ शिजल्या जाते. तर आता डाळसुद्धा शिजलेली आहे आणि मैदासुद्धा छान असा वाफलेला आहे. तर पहा, मस्त अशी डाळ शिजल्या गेलेली आहे. आता आपण रुमालामध्ये बांधलेला मैदा सोडून घेऊयात. तर एका मोठ्या ताटामध्ये हा मैदा मी काढून घेते. तर सुरुवातीला थोडासा घट्टसर असा हा मैदा आपल्याला दिसतोय, पण तो खूप पटकन फोडला जातो. तर पहा, खूप पटकन तो असा फोडला जातोय. मैदा असा बांधून ठेवल्यामुळे त्याच्यातील जो चिकटपणा असतो तो कमी होतो. तर आता मी सर्व मैदा असाच फोडून घेतलेला आहे. आता आपण याला एका वाटीने थोडंसं रगडून घेऊयात, म्हणजे छोट्या ज्या थोड्याफार गाठी असतात त्या पण वाटीमुळे छान अशा फुटल्या जातात. थोड्याशा मोठ्या मोठ्या गाठी फुटेपर्यंत मी याला फक्त असं वाटीने मिक्स करून घेत आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर पाव चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे सुद्धा टाकू शकता. 1 चमचा भर मीठ टाकायचं आहे किंवा चवीनुसार. 2 चमचे धने जिरे पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आणि 1 पळीभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते आपल्याला मैद्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच तेलाचं मोहन याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आता एका चमच्याने आपण याला मिक्स करूयात, तेल थोडंसं मैद्यामध्ये मिक्स होईपर्यंत. आणि नंतर याला हाताने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन टाकल्यामुळे छान कुरकुरीत अशी ही चकली बनते. तर मी याला थोडंसं असं मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला याला मिक्सरमध्ये थोडंसं दळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं
जास्त मेहनत घ्यायची गरज नाही, फक्त तेल याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा मिनिटासाठी याला मिक्सरच्या भांड्यात असं फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातील ज्या छोट्या मोठ्या गाठी असतात त्या मोडल्या जातात। आणि जर एखादी गाठ राहिली असं वाटत असेल तर याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे ती चकलीमध्ये येत नाही। आता एका ताटामध्ये आपण याला टाकून घेऊयात। जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये घालून घेतोय। तर थोडी थोडी करत ही डाळ आपल्याला आता मैद्यामध्ये मिक्स करायची आहे। सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही, अगोदर फक्त याला डाळीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी जवळपास संपूर्ण डाळ याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। मुगाची डाळ याच्यामध्ये वापरल्यामुळे चकली छान खस्ता बनते आणि मस्त अशी कुरकुरीत अगदी तोंडात टाकताच विरघळते। आता याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचंय। तर हाताने चांगलं याला असं आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसं आपल्याला हे पीठ आता मळायचंय। थोडीशी डाळ जी शिल्लक राहिली होती ती सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि वापस याला आता व्यवस्थित असं मिक्स करायचंय। तर एकदम डाळ न टाकता थोडी थोडी डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित असं मळून घेऊयात। पाणी टाकल्यामुळे पीठ मळायला सोपं जातं। तर हातावरती अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला याच्यामध्ये मिक्स करत जायचंय, पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची। चकलीचं पीठ जर पातळ झालं तर चकली खूप तेल धरते। तर थोडं थोडं पाणी टाकत मी याला असं आता मळून घेत आहे। तर एवढ्या पिठासाठी 1 वाटी पाणी मी वापरलेलं आहे आणि आता याचा व्यवस्थित असा गोळा मी बनवून घेते। हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं रगडून मळायचं आहे, म्हणजे सर्व डाळ पिठामध्ये छान अशी मिक्स होते। तर पहा मस्त असं आता हे पीठ आपलं मळून झालंय, खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही। हाताने आपण याला असं आता मळून घेऊयात, म्हणजे सर्व साहित्य एकत्र होतं। तर पहा अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता आपण चकली पाडून घेऊयात। तर इथे मी सुरया घेतलाय आणि चकलीला लावण्यासाठी तीळ घेतलेले आहेत। आता पीठ घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं असं हातावरती मळून घ्यायचं, त्याचा एक रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे। ताटामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि या रोलला सर्व बाजूने तीळ आपल्याला लावून घ्यायचे आणि हा रोल आता आपण सुऱ्यामध्ये टाकूयात। तर मी चकलीच्या साच्यामध्ये सर्व पीठ आता टाकून घेतलंय आणि आता याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्यात। तर सुरुवातीला 4 ते 5 चकल्या पाडून घ्यायच्या। या बनवलेल्या चकल्या तळत असताना आपल्याला दुसऱ्या चकल्या बनवून घ्यायच्यात। तर 4-5 चकल्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या, तळत असतानाच दुसऱ्या 4-5 बनवायच्या, असं करत या चकल्या आपल्याला बनवायच्या आहेत। सर्व चकल्या एकखट्या बनवून ठेवायच्या नाहीत। तर मी इथे ताटामध्ये चकल्या बनवल्यात, तुम्ही एखाद्या पेपरवरती बनवू शकता, प्लेन पेपरवरती। चकली पाडत असताना त्याचं जे सुरुवातीचं टोक असतं ते सुद्धा आपल्याला थोडंसं मध्ये गोल बनवायचं, म्हणजे चकलीला जास्त जागा लागत नाही। चकली चांगली चिटकून बनवायची, म्हणजे ती पांगतसुद्धा नाही। शेवटचं जे टोक असतं ते सुद्धा चिकटवून घ्यायचं, म्हणजे ती तेलामध्ये सुटत नाही। तर आता तेल गरम करत ठेवले, तेल मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं। तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं, पण ते तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे। तर पहा पीठ लगेच वरती आलं नाही, ते थोडंसं तळाशीच बसलेलं राहिलं। तर मी याला 2 मिनटं अजून गरम करून घेतलं आणि नंतर पीठ टाकून बघितलं, तर छान असं टाकलं कीच ते पीठ वरती आलंय, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय। या चकल्या तळत असताना तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे
आणि या तेलामध्ये अशी हाताने उचलून आपल्याला ही चकली टाकायची आहे। अगोदर मध्यभागी चकली उचलायची म्हणजे ती मोडत नाही आणि थोडीशी सेट झाल्यानंतरच तिला पलटवायची आहे। ह्या चकल्या तळत असताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे। बारीक गॅसवरती चकल्या तळण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घातलेली आहे, त्याच्यामुळे ही चकली खूप पटकन तळल्या जाते। आणि जर हिला तुम्ही बारीक गॅसवरती तळाल तर ती तेलामध्ये विरघळेल। तर मोठ्या गॅसवरती ही चकली आपल्याला तळायची आहे। तर मस्त हिला आता सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेत आहे। खूप पटकन ही चकली तळल्या जाते। चकली तळताना तेलामध्ये 3 ते 4 चकल्याच टाकायच्या, खूप साऱ्या एकखट्या टाकायच्या नाहीत, नाहीतर त्या तेलामध्ये विरघळू शकतात। तेल जर कमी तापलेलं असेल तरी त्या तेलामध्ये विरघळू शकतात। तर पहा, आता तेलाच्या तळाशी या बसायला लागलेल्या आहेत, तर छान अशा तळल्या गेल्यात। आता एखादी वेळेस जर आपल्याकडून चकली तेलामध्ये टाकल्यानंतर ती विरघळत असेल किंवा मग खूप जास्त तेल पीत असेल, तेलकट होत असेल, तर काय करायचं, तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा तुम्ही वाढवू शकता। मैदा पिठामध्ये मिक्स करायचा। तर 2 वाटी जर पीठ असेल तर अर्धी वाटी मैदा तुम्ही याच्यामध्ये अजून टाकून व्यवस्थित त्याला बनवू शकता। पण बरोबर मापामध्ये जर तुम्ही हे साहित्य घेतलं तर चकली तेलामध्ये विरघळत नाही। आणि अजून एक गोष्ट म्हणजे हिला गरम तेलामध्येच तळा, म्हणजे ती विरघळणार नाही। तर पहा, मस्त असा कलर आलाय आणि मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। उरलेल्या सर्व चकल्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळायच्या आहेत। जर तुम्हाला एवढी कुरकुरीत चकली नको असेल, काही लोकांना थोडीशी कडक चकली खावीशी वाटते, तर याच्यामध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचं प्रमाण कमी करू शकता, म्हणजे थोडीशी कडक अशी ही चकली होते। आणि जर मस्त कुरकुरीत हवी असेल तर संपूर्ण मुगाची डाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। तर सर्व टिप्स वापरून तुम्ही मस्त अशी ही कुरकुरीत चकली बनवू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।